नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठेच चाललेलो आहोत. येस, आज आपण कर्जतला चाललेलो आहोत आणि या वर्षाची शेवटची पोपटी खाण्यासाठी माझं खूप महिन्यापासून चाललं होतं. जायचं आणि फायनली आज योगायोग आलेला आहे आणि आज आहे होळी आणि उद्या धुलीवंदन आहे. आता हा व्हिडिओ कधी अपलोड होईल मला माहीत नाही आणि मी एकटाच चाललेलो आहे. आपली बाईक बघा असेल तुम्हाला इथे आहे. टँक बॅग सर्व काही रेडी आहे आणि चला मग निघूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला असं का फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं तसं करून घ्या. चला डायरेक्ट बाईकवरती भेटूया. चला आता निघूया. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता खूप जण हा व्हिडिओ बघून बोलतील यायला मग राईडला चाललंस मला का नाही सांगितलंस. तर मला त्यांना सांगायचं की हा अचानक झालेला प्लॅन आहे. मी काही ठरवून प्लॅन नाही केला. जस्ट मला एक कॉल आला, म्हटलं असा असा कार्यक्रम आहे तर येतोस का. म्हटलं येतो. म्हटलं तसं पण खूप महिन्यांपासून मी प्लॅन केला होता पोपटीचा, पण पोपटी काय होणं झाली. सगळे पोपट होतात पण पोपटी काय होणं झाली. तर म्हटलं वर्षाची शेवटची पोपटी खाव्या आणि जर खायला मिळतं तर का सोडायची. आणि तसं पण उद्या होळी आहे आणि मी होळी काय खेळत नाही. म्हटलं आता तसं पण घरात बसून राहण्यापेक्षा, टी व्ही आणि मोबाईल बघत बसण्यापेक्षा आपण एक छोटीशी राईड करू, थोडंसं रिलॅक्स फील होईल. काय हरकत नाही. मला माहिती आहे ऑन द स्पॉट मी, आणि होळी असल्यामुळे कोण जास्त येणार नाही मला माहिती आहे, त्यामुळे मी कोणाला काय सांगितलं नाही. म्हटलं आपणच आपलं निघूया आणि चला राईड एन्जॉय करू. खूप ट्रॉफिक आहे, खूप ट्रॉफिक आहे रे भाई. मॅप लावला आहे कारण की इथून पुढे मला रस्ता एवढा आठवत नाही आहे. मला मॅप लावूनच आपण जाऊया, ते बेटर पडेल. आणि जर तुम्ही काही गोष्टी नोटीस केल्या असेल जुन्या व्हिडिओमध्ये, म्हणजे जो प्रिव्हियस व्लॉग मी अपलोड केला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, हा मोबाईल होल्डर मी लावला होता आणि त्याची प्लेसमेंट थोडीशी खाली होती. आता जस्ट मी ॲडजस्टमेंट करत असताना थोडासा मोबाईल होल्डर वरती घेतला, जरा दिसायला पण छान दिसतं. मला खालचं सर्व दिसतं आहे, म्हणजे मीटर वगैरे एकदम क्लिअर कट दिसतं आहे. ते एक गोष्ट बरी आहे. फायनली आपण आपल्या लोकेशनच्या जवळ पोचलेलो आहोत. इथून आपल्याला पुढून लेफ्ट मारायचं. किशोर सरांचाच फोन आला. हॅलो, हां सर, चौकातून आतमध्येच येतो आहे. पोचलो आहे मी. ते मेन रस्ता आहे ना, तिथून वर येतो आपण. हां, तिथं पोचलो मी. आलो. ते आपलं हॉटेल आहे ना, ते आपलं हां, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हां, तिथून वर येतात. हां हां, ॲक्च्युली मी इथं आलेलो आहे आधी. मला वाटते 1.5-2 वर्षापूर्वी आलं मी, असं म्हणायला हरकत. बस 1.5-2 वर्षापूर्वी काहीतरी मी आलं. आणि तेव्हा यांच्याकडे खूप सारे कुत्रे होते. आता माहीत नाही आहे का नाही आता. हो ये वॉटर क्रॉसिंग. तेव्हा माझ्याकडे एक्सपोज होती, तेव्हा मी आलो होतो. आणि आज ट्रायम आहे आणि ती ऑफरोडिंग करत चालली. आता इथून राईट मारायचं आणि वर जायचं आपल्याला. यस, फायनली आपण पोचलो आहे. हो ये वो कुत्रे आहेत आता. लाव इथेच.
bust another hot one. Shit up. I'm waiting for शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे ऑलमोस्ट मला वाटते 7-10 झालेत आणि सगळेजण झोपलेत आणि मीच उठले आणि मला सकाळी लवकर उठायची सवय आणि खरंच खूप बरं वाटते. तुम्हाला मागचा ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो. रात्री काय मला नीट काही शूट करता आलं नाही, पण जे पण शूट केलं तुम्ही बी रोलमध्ये पाहिलं असेल किंवा सिनेमॅटिक शॉटमध्ये पाहिलं असेल आणि आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल. पण रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे काय मी नीट शूट नाही केलं आणि शूट न करण्याचं अजून एक कारण होतं एन्जॉयमेंट. कारण की एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण शूट करण्याच्या नादामध्ये एन्जॉयमेंट विसरून जातो. त्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं आणि मला वाटतं रात्री 1:30-2 वाजले आम्हाला झोपायला. तर असं काहीतरी आहे आणि आय होप तुम्हाला ते सगळी प्रोसेस आवडली असेल. आवडलीच तर लाईक करा. आणि सुंदर अशा ठिकाणी आहे आणि तुम्हाला या प्रॉपर्टीचं थोडंफार ओव्हरऑल माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि जे इथले ओनर आहे त्यांची पण तुम्हाला भेट करून देतो. आपले खास मित्र आहेत असं म्हणायला हरकत नाही. मी इथे आधी पण आलेलो आहे. इथे मला वाटते 1.5 वर्षापूर्वी आलो होतो. तेव्हा प्रवीण होता, अक्षय होता, अजून एक कोणतरी होता, तर मला एक्झॅक्ट आठवत नाही. आम्ही 3 का 4 जण होतो असं काहीतरी आहे. बघा रात्री इथे पोपटी केली होती. बरं असेल इथे गाडी उभी होती आणि आत्ता इथे उभी आपली गाडी. बरं असेल आत्ताच तिला पुसलं. असं हे घर आहे आणि अशी झाडं आहेत. आता जसं की इथं नारळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आणि ह्याला आंबेसुद्धा आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. बरं असेल अशा हाताला येतात आंबे. इथे पण आहे. बरं एवढं छान वाटतं ना इथं आलं. आता तुम्हाला मागचा बॅकग्राऊंडचा जो आवाज येत असेल पक्ष्यांचा खरंच ऐकायला खूप भारी वाटतं. आता तुम्हाला ते फोनमध्ये कसं आवाज येतो माहीत नाही, पण ॲक्च्युअली म्हणजे जो लाईव्ह आवाज ऐकायला बघा कोकिळेचा आवाज आहे. खरंच खूप बरं वाटतं. खूप म्हणजे खूप असं गावी गेल्यावर फील होतं. आणि इथे पण गावच आहे, गावासारखंच आहे. आता कुठे थोडं डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. कोंबडा पण आरवतो. आणि ह्या प्रॉपर्टीची खासियत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथे कुत्र्यांना आधी प्रोफेशनली रित्या ट्रेनिंग दिली जात होती, पण आता ट्रेनिंग ते थोडंसं बिझी असल्यामुळे थोडंसं बंद आहे, पण तरी आधीमध्ये ते देत असतात. बघा सर इथे वॉशरूम आहे आणि इथे कुत्र्यांचे केज आहेत. वगैरे सर नारळाचं झाड आहे. आता असं आपण आलो इथे पाळणा आहे. इथे अजून एक मोठा केज आहे. वगैरे सर जबरदस्त. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि खरंच खूप बरं वाटतं. आणि या रस्त्याने जर पुढे गेला तर तुम्हाला एवढं नीट दिसतं का नाही काय माहीत. मी कॅमेऱ्यातून मोबाईलने शूट करून दाखवतो. इथे एक डॅम आहे. इथे कॅम्पिंग वगैरे केली जाते आणि इथं स्मशान बघा. आता तुम्हाला दिसते का नाही काय, पण मला डोळ्यांनी दिसते. तेही मला जर बी रोलमध्ये दाखवता आलं तर दाखवतो. समोर असं आहे बघा एक झाड दिसते, तिथे कॅम्पिंग केली जाते. आता मी ट्राय करतो तिथं जाता येतं का नाही. तसं इथे मी गेलोच इथे, ते खूप लांब आहे ते आणि खरंच खूप बरं वाटते. तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत असतील. हां येत असं खरंच खूप बरं वाटते. आणि इथे एक छोटासा ब्रेक का आहे ना तुमच्या आयुष्यात पाहिजे. आठवड्यातून एकदा पाहिजे किंवा रोज पाहिजे, पण एक ब्रेक पाहिजे.
आज पहिल्यांदा असं झालं असेल की आपल्या ब्लॉगमध्ये मी कोणतंही बॅकग्राऊंड म्युझिक टाकलं नाही आहे, सगळं रॉमध्ये शूट करतो आहे. मला वाटतं सुरुवातीला जे आलं असेल तेच, नाहीतर बॅकग्राऊंडला थोडंफार म्युझिक चालतं आणि माझा आवाज असतो. पण खरंच खूप बरं वाटतं आज. तुम्हाला मगाशी एका कुत्र्याबद्दल सांगितलं होतं. एक कुत्रा तर तुम्ही बाहेर बघितला आणि एक बघा आहे. बघा सातारमध्ये तुम्ही असे कुत्रे पाहिले असेल. मी एक व्हिडिओ पण शूट केला होता, कुत्र्यांची शर्यत. त्या कुत्र्याला मला वाटते कारवाणी कुत्रं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये वेगळं काहीतरी नाव आहे, मला आठवत नाही. आणि कुत्राच इथे बसला बघत असेल तुम्ही. ॲक्च्युली त्याच्याजवळ मी गेलो नाही, कारण की तो जरा माणसात वाटत नाही. हा तरी आहे जवळपास येतो, पण तो आपल्यातच धुंदीमध्ये असतो. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे गेलो नाही. आणि आता आम्ही चाललो चहा प्यायला. दादा आलेलं खाली त्याचं चहा प्यायला, आणि जमलं तर डॅमकडे जायचा प्रयत्न करतो. समोर बघा स्मशान भूमी दिसत असेल इथे. अजून एक कुत्रा आहे बघत असेल तुम्ही, गावठी कुत्रा आहे. रात्री आम्ही पोपटी बनवत असताना एवढा मध्ये मध्ये येत होता, पायाखाली 2-3 वेळा माझ्या पायाला लागला. तर ॲक्टिव्ह किती बघत दाखवतो मी. इकडे इकडे इकडे. खूप ॲक्टिव्ह आहे. रात्री पण आमच्या पोपटी बनवतो असंच मागत होतं, आणि त्याला पिंजऱ्यात बांधून का ठेवतो मला आत्ता कळलं, कारण की तो इकडे तिकडे फिरत असतो बघा. चला मग चहा पितो आणि तुम्हाला भेटतो. ये आता जस्ट चहा पिऊन झाला, आता वरती आलं बघत असाल बाईकच्या इथे. आणि जसं मी तुम्हाला मागायचं सांगितलं, इथले जे ओनर आहेत त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देतो. हे आहेत किशोर सर, ॲडव्होकेट आहेत. खरंच खूप बरं वाटलं तुमच्या फार्म हाऊसच बोलाय हरकत नाही. हां, फार्म हाऊसवरती येऊन खूप बरं वाटलं. आणि खरंच खूप छान, जसं की यांनी वेल मेंटेन केलेलं बघत असाल तुम्ही. आणि मला वाटतं 1.5 वर्षानंतर आलो असेल. 1.5 वर्षानंतर साधारण. आणि पोपटी खूप छान होती, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसं तर त्यांना रात्री बोललोच आहे, पण ऑन कॅमेरा एकदा बोलावं. आणि आता वर चाललो मी. फाणीला पण डॅमशी इथं आलेलो आहे आणि दम लागला आहे पण असेल. इथून असं वर चढत चालू आहे. आता सवय माझी ट्रेकिंगची मोडली, आणखी मला वाटते खूप महिने झाले ट्रेक केला नाही, म्हणून दम लागते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथं कॅम्पिंग केली जाते. तुम्हाला अगोदर टेंट लावलेले आहेत आणि सुंदर असा व्ह्यू. हा डॅम आहे बघा सर. बघा टेंट लागलेलं इथं. आता कोण आतमध्ये असेल माहीत नाही, पण माझ्या टेंटला खूप मिस करतो. आणि जी बाईक जी आहे ती बघा तिथपर्यंत येते वर असेल. इथे जिथं आता उभं होतं तिथून मी आलो, आणि अशी इथे बाईक उभं आहेत.
आणि इथून असं आलो तुम्ही टेंट लावू शकता. बघा 2 टेंट लावलेले आहेत. तिथे होतो मगाशी आपण आणि असं खाली आलेलो आहोत आणि खरंच खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्हाला वाईड अँगलमध्ये खूप छान दिसत असेल आणि खरंच खूप बरं वाटतं. खूप म्हणजे खूप बरं वाटतं. ॲक्च्युली मी आलो होतो एकदा तिथपर्यंत आलो, खाली कधी आलो नाही आणि तेव्हा हे असं काही नव्हतं. मला वाटतं हे आत्ताच रिसेंटली बनवलं असेल. तर खरंच खूप छान आहे आणि कॅम्पिंगसाठी खूप भारी लोकेशन आहे. आणि ते दिसतं ना तो बंधारा आहे तो असा, तिथे लोक सायकल वगैरे घेऊन जातात आणि इथपर्यंत बाईक पण येते वरतीपर्यंत, काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. आणि खूप वेळ झालं थांबलो आहे मी इथे. बघू आता मला वाटते वरती निघे आता. म्हटलं आता 7 मला वाटते 8 साडेआठ 9 वाजले असतील, निघायला पाहिजे आता. चला डायरेक्ट आता बाईकवरती भेटूया. चल चहा पण पिली आणि बरं वाटलं. चला सर राहिलं तर नाही ना इथं, काय नाही तर रात्र. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर जायची इच्छा होत नाही पण गेलं पाहिजे. किशोर सर येत आहे तुम्ही? येत आहे का गाडीवर जात? ठीक आहे चाल. चला सर बाय. चल भाऊ. हा कुत्रा बसला ना जाम खतरनाक आहे, पण माणसात नाही आहे एवढं नक्की. हो खरंच खूप बरं वाटलं. खूप छान एक्सपिरियन्स होता. फायनली आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रीमध्ये. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवांत भेटू.